म्हणून वर्तमान काळामध्ये ज्यांना आपण धार्मिक म्हणून पाहतो ते निश्चित धार्मिक आहेत. हरिपाठाचा विषय ज्ञानी होण्याचा आहे. हरिपाठाचा विषय एकदम अंतिम शब्द सांगतो, तुम्हाला कळेल. अंतिम शब्द हरिपाठाचा, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी. अंतिम शब्द आहे बरं. ज्ञान शब्दानंतर समाधी आहे. टप्पा लक्षात घ्या. हरिपाठाचा कसा कसा टप्पा येतो. ज्ञानदेवाला प्रमाण काय आहे? निवृत्तीनाथांचं श्रीगुरूचं ज्ञान हे प्रमाण आहेत. विषय संपला. यानंतर समाधी संजीवन हरिपाठ. पुढचा टप्पा काय आहे? समाधी. प्रमाण काय आहे? श्रीगुरूचं ज्ञान. आणि श्रीगुरूने कोणतं ज्ञान दिलं हा टप्पा फार महत्वाचा आहे बरं का. विशेष लक्ष देऊन ऐका. काही धर्म म्हणतात देवाला रूप नाही. मला असं म्हणायचं आहे, भारतीय संस्कृतीमध्ये प्लस आहे. प्लस कळलं का? देवाला रूप नाही हेही मान्य आहे. देवाला रूप आहे हे प्लस पॉइंट आहे आमचा. निवृत्ती निर्गुण शब्द काय आहे ज्ञानोबरायांचा? दिधले संपूर्ण माझे हाती. निवृत्तीनाथाने काय केलं? निर्गुण, ज्याला रूप नाही, संपूर्ण हातात दिलं. करतळे आवळे तैसा हरी. आणि त्याचं अनेक धर्म सांगतात देवाचं विश्लेषण करता येत नाही. हे मोठे वाक्य नाही, 750 वर्षापूर्वीचे वाक्य आहेत. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. शब्दांचा प्रयोग हा. तो माझा शब्दावर लक्ष द्या. तुमच्या देवाबद्दल सांगता येत असेल, तुमचा देव घरात मदत करत असेल, तुमचा देव रोज तुमच्या पाठीमागं उभा राहत असेल, ज्ञानदेव म्हणतात जो माझा देव आहे ना, न करवे अर्थ उपनिषदा. हरी माझा समर्थ. शब्दांचे प्रयोग खूप फार गोड आहेत. समर्थ हरी माझा हा शब्द महत्वाचा आहे. हरी आपले नाहीत ना, आपले सगळे गणगोत आहेत माझे म्हणण्यासाठी. हरी माझा समर्थ, न करवे अर्थ तो हरी. करतळे आवळे तैसा तो हरी. निवृत्ती निर्गुण तो हरी एक आहे. किती लक्षात राहते ते बघा. सगळं हरिपाठच आहे. एक हरी. हरी किती आहेत? मग लोक म्हणतात एक अल्लाह आहेत, एक परमात्मा आहेत. 750 वर्षापूर्वी माऊली सांगतात एक हरी. आणि तो हरी आत्मा आहे. तोच हरी जीव आणि शिव याच्यामध्ये समान आहे. मुंगी असो नाही तर भगवान शंकर असो, सर्वत्र नांदणारा एक हरी आहे. सर्वत्र सर्वा घटी. घटी म्हणजे शरीर. संपूर्ण किती नांदे? एक नांदे. एक हरी, एक आत्मा. दुर्लभ आहे तो. हरिपाठ समजून घेताना ना तुकडे तुकडे पाडायला शिका, मजा येईल तुम्हाला. हरिबुद्धी जपे तो. याचे तुकडे प्रत्येक अभंगाचे बरं का. एक हरी, एक आत्मा, जीव शिव सम तो हरी. असे प्रत्येक अभंगाला उलटं सुलटं करा तुम्ही, नवीन नवीन अर्थ येतात. हे जे बुद्धिबळ खेळतात, बाकीचं काय खेळतात ना नको तिथं, ते हरिपाठात बुद्धी लावा, ज्ञान प्राप्त होईल, अमृत हाताला येईल तुमच्या. हे मंथन करा. आता हरिबुद्धी जपे ना, नुसतं एक शब्द घ्या. कोण? हरी दुर्लभ घ्या. तर दुर्लभ कसा चालतो बघा एका अर्ध्या चरणामध्ये. हरी दुर्लभ. हरी जपे तो दुर्लभ. दुर्लभ शब्दाकडे लक्ष द्या. पहिल्यांदा दुर्लभ काय जगामध्ये? हरी दुर्लभ. हरी जपणारा दुर्लभ. हरी बुद्धीने जपणारा दुर्लभ. हरी बुद्धी जपे तो नर. कळलं का नाही मला नाही माहिती. नर कोण आहे? बाकी विषय आहेत. नर कोणाला म्हणायचं? हरी बुद्धी जपे. बुद्धीने कसं जपायचं यालाच हरिपाठ म्हणतात. वाचेशी सुलभ. वाचेला सुलभ आहे, तोंडाने म्हणायला सुलभ आहेत. बुद्धीतून हरी जपला गेला पाहिजेत. बुद्धी शब्द आणि तेच खरं वैभव आहे जे मी तुम्हाला काल सांगितलं बुद्धीचे. आता किती आपल्याला काढता येतं त्यातून नांगरटी करून तो आपला विषय आहे, आणि किती तुम्हाला ऐकता येईल हा तुमचा विषय. पण टप्पा लक्षात घ्या काय बोलतोय तुम्हाला. अन्वय आहेत ते, पद्धती बोलण्याची. म्हणून निवृत्ती निर्गुण असणारा हरी
निवृत्तीने माझ्या हाती दिले. त्याच्या पुढचा टप्पा ज्ञान गूढ, समजण्यापेक्षा गूढ असणारा गम्य ज्ञानदेवा लाधले. लाधले शब्द मिळवले नाहीत. साधियेला वेगळा शब्द आहेत. मुक्ती साध्य होतात, हरी मिळवला जात नाहीत, दिला जातो. लाधले निवृत्तीने दिधले, निवृत्तीने दिधले. फार गोड शब्द आहेत. निवृत्तीनाथ असा गुरु पाहिजे हो, हरी हातात देणारा ना. जा तुझं कल्याण होईल, लग्न होत नाही, तुला बायको मिळेल. अजून कष्टात टाकलं ना त्याला. पहिला बरा होता तो, स्वतःच कष्ट होतं, आणखीन दुःखात टाकलं. नाही, गुरु नाही आहेत. निवृत्ती निर्गुण हातात देणारा श्री गुरु आहे. आणि त्या निवृत्तीनाथाने दिलेल्या निर्गुणाचा अनुभव, गुरुविन अनुभव तो अनुभव आला. आणि ज्याला अनुभव आला ना, एक या प्रकरणातला शेवटचा शब्द सांगतो. या जगातलं अप्रतिम वाक्य आहे, अप्रतिम वाक्य आहे. आणि एका मोठ्या दर्शनाचं खंडन आहे. ते दर्शन तुमच्या डोक्यात सुद्धा नाही. तुम्हाला हरिपाठाचं दर्शन होत नाही, तर ते दर्शन करायचं कुठं दर्शन होणार आहे. साधुबोध झाला, हा साधुबोध आहे. निवृत्तीने दिलेले माझ्या हाती, हा साधुबोध आहे. आणि तो ज्याला झाला, साधुबोध झाला, तो न उरोनिया ठेला, त्याचं अस्तित्व अजरामर होतं. त्याचं नाम रूप शरीर नाही उरलं तरी चालतं, त्याचं अस्तित्व नष्ट होत नाही. त्याचं नाव आहे ज्ञानोबाराय. न उरोनिया ठेला. तुम्हाला जरी शरीर रूपाने दिसत नसले, ज्ञानेश्वरी रूपाने ज्ञानोबारांचं अस्तित्व ठेला, अस्तित्व आहे. कशामुळे? साधू बोधामुळे अस्तित्व नष्ट होत नाहीत. आणि काही दर्शनकार अस्तित्व मानत नाही, त्याचं खंडन आहे हे. अरे अस्तित्व तर सोडून द्या. ज्याला साधुबोध झाला ना, बोधवान ज्याला झाला, तो अजरामर होतो. तो का आकाशा, याला म्हणतात साधुबोध. किती पैसे कमवाल, किती सत्ताधारी व्हाल, किती दिवस तुमच्या पुढे कॅमेरा असेल. कॅमेरा पण म्हणतो बरं का, कॅमेरा. किती दिवस. आणि ज्ञानोबराय तुकोबरायपासून 725 वर्षात श्रीमंताची यादी काढा, सत्ताधाऱ्यांची यादी काढा. शिल्लक साधुबोध असणारा संत शिल्लक आहेत, माणसं शिल्लक नाहीत. आजही लोक भगवान बाबा की जय म्हणतात. साधुबोध झाला, अस्तित्व टिकलं. आणि हे अस्तित्व देव टिकवत नाहीत, गैरसमज काढून टाका. अस्तित्व साधूच टिकवतो. हरिपाठ खतरनाक आहे बरं. देव टिकवत नाही. देवाच्या दारात जा, अस्तित्व साधूच टिकवतो. ज्ञानोबराच वारकरी संप्रदायातल्या संतांचं अस्तित्व टिकवतात. दुसरा साधू देव टिकवत नाही. का? तुकोबरायांचं अस्तित्व आहे, गाथा आहेत. गाथा कुणामुळे आहेत? ज्ञानोबरायामुळे आहेत. शब्द लक्षात ठेवा. म्हणून तुकोबरायांची विनम्रता पहा. आळंदीवरून त्यांनी पालखी काढली ज्ञानोबरायांची, पंढरपुरा नेईन. म्हणून पालखीचा जो प्रारंभ आहे तो तुकोबरायांनी केलेला आहे, ज्ञानोबरायांच्या पालखीचा प्रारंभ. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, आजही आळंदीमध्ये जा, अगोदर तुकोबरायांच्या गाभाऱ्यात उभं राहावं लागतं, मग तुम्हाला माऊली दिसतात. तो गाभारा तुकोबरायांनी बांधलाय. जाऊन पहा, लिहिलंय तिथे. समाधीच्या पुढचा जो मंडप आहे ना छोटा, तो तुकोबरायांनी बांधलेला आहे. अगोदर कुठं यायचंय? वैराग्याकडे. तुकोबराय मूर्तिमंत वैराग्य आहेत. वैराग्याकडे आल्यानंतर मग तुम्ही ज्ञानोबरायाकडे जाल, ते अस्तित्व टिकवेल. नाहीतरी नाही कळत. अनेक पंथा, बोला ना, अनेक पंथा वाया जाशी. भाषा कठीण आहे. वाया गेले जाशी, हा भविष्यकाळ आहेत. गेले भ्रमर गुंतले, गोड बोलण्यात गुंतले. गोड ऐकण्यात. बोलणं माझं कधी कधी कठोर आहे, मला पण माहिती आहे, पण ते माझं नाही आहे ना. ज्ञानोबरायांचं बोलणं विस्तारित करतोय, ते लागलं पाहिजे हृदयाला. ज्याचं हृदय संवेदनशील आहे त्याला हे शब्द लागतात.
ज्याचं हृदय दगडाचं आहे त्याला तुकोबराय म्हणतात, खापरा परीस काय घरी. परीस सोनं करतो पण खापराचं करत नाही, लोखंडाचं करतो. संवेदनशील अंतःकरण असेल परमात्मा हृदयामध्ये उभा राहतो. पापी अंतःकरण असेल, दगडाचं अंतःकरण असेल, हृदयामध्ये दया नसेल, देव कृपा करत नाही. पुढचा विषय नंतर.